दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे भक्तिभावाने ओथंबलेला कीर्तन महोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला। 13 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत आयोजित या भक्तिमय सप्ताहात वारकरी परंपरेचा अखंड जागर सुरू होता। या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कीर्तन सेवेचा मान हबप श्री नरेश महाराज पाटील यांना लाभला। त्यांच्या ओजस्वी व भावस्पर्शी कीर्तनाने महोत्सवाची सुरुवातच भक्तिरसाने भारावून टाकणारी ठरली। दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होत असे। त्यानंतर हरिपाठ, दुपारी कीर्तन, महाप्रसाद व भजन, तर सायंकाळी हरिपाठानंतर रात्री 7 ते 9 या वेळेत रसाळ कीर्तनकारांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला दिसत होता। या कीर्तन महोत्सवाचा समारोप मंगळवारी 16 डिसेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला। हे कीर्तन हबप श्री तुकाराम मुळी महाराज यांनी सादर करून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली। या कीर्तन महोत्सवाचे आयोजन टोके ग्रुप अंबरनाथ यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे संयोजक व निमंत्रक म्हणून हबप श्री नरेश महाराज विठ्ठल पाटील मांगरुळकर यांनी मोलाचे योगदान दिले। या भक्ती सोहळ्याला वारकरी संप्रदायातील भाविकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हरे राम हरे राम हरे कृष्ण पुन्हा एकदा सगळ्यांना आलेल्या साधकांना वैष्णवांना रामकृष्णारी खूप आनंदी
आपण इतक्या दूरवरून ज्ञानोबारायांच्या नगरीमध्ये ज्ञानोबारायांच्या या सानिध्यामध्ये भक्ती ज्ञानाचा आनंद घेण्याकरता आलेला आहात. मी सुरुवातीला सांगितलं की यात्रे अलंकापुरा येथे ते आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना जो करेल याची यात्रा तो तारेल सकळे गोत्रा. ज्ञानोबारायांच्या या सानिध्यामध्ये येणं मला आम्हाला अंकित महाराज जवळजवळ 24 वर्ष झाली आळंदीमध्ये, पण असा एक सोडून जावं असं वाटतं महाराज, कारण ती वैराग्याची भूमी आहे आणि ज्ञानोबारांची भूमी ही ज्ञानाची भूमी आहे, भक्ती ज्ञानाची भूमी आहे महाराज. इथं आल्यानंतर असं कधीच वाटत नाही कितीही थकून येऊ द्या बाहेरून, पण आळंदीमध्ये आलं की घरी आल्यासारखं आणि निवांत झाल्यासारखं वाटतं महाराज. काय निघत नाही आळंदीतून. आणि अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण सर्वजण मंडळी आलेला आहात आणि हा भक्ती ज्ञानाचा आनंद या ठिकाणी घेत आहात. प्रथमतः आपणा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. हरिभक्तीपरायण नरेश महाराज आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या केलेल्या या उपक्रमाला मी अगदी मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल आपणा सर्वांचा धन्यवाद. आल्याच्या कीर्तनाचा प्रसंग थोडासा आपण बाहेर जाण्याची बऱ्याच मंडळींना घाई आहे. भगवान परमात्म्याने ज्या लीला केल्या कोणत्या ऐका तो हरिणे माझे हरिले किंवा तुका म्हणे छिंदे गेले मोहिले गोविंदे. भगवान परमात्मा मोहित करतो. गावरान भाषेमध्ये दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा
विठ्ठल झाला. वाहे झुळ 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 इंद्रायणी, वाहे झुळ 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 इंद्रायणी. माझ्या विठुरायाची दूर पंढरी, वाट चालत निघे ही अलंकापुरी. साद घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी, बुक्का चंदन भाडी हलावी याला. अवघावकाश नामान भारी याला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. रूप सावळ गोजीर पंढरपुरी, रूप सावळ गोजीर पंढरपुरी. आस भेटीची लागे खुळ्या अंतरी, सावधा काना तुका माऊली पंढरी. अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली. खुळा जीव हा भक्तीत नादावला, पावला पावलात विठू तू सामावला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल झाला. देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.